अजितदादांच्या अपघाती निधनाला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि युगेंद्र पवार यांनी अजितदादांच्या आठवणी सांगणारी एक भावनिक पोस्ट केलेली आहे. पाहूयात. आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुमच्या रुबाबदार आवाजामध्ये येऊन मी कामाचा माणूस आहे आणि हे काम असंच झालं पाहिजे असं म्हणाल असा भास होतो. सतत वाटत राहता आता तुमची गाठ पडेल आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे, थांब थोडं, लोकांना भेटतो पाहिले, मग आपण बोलू. पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं. आता मी तुमचं मार्गदर्शन कसं घेऊ. आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वामध्ये रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत. बाबा इतके भावूक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्या दिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, दादा असा कसा जाऊ शकतो. अजून बरंच काही बोलायचं होतं. काका, तुम्ही शरीरानं आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे. तर अशी ही भावनिक एक्सपोज युगेंद्र पवार यांनी केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.